नमस्कार. नेक्स्ट आपण काही आयडेंटिटीज प्रूव्ह करणार आहोत. फॉर्म्युले म्हणजे तुम्ही ते फॉर्म्युले म्हणून यूज करू शकता. अगदी सिंपल आयडेंटिटीज आहेत आणि त्याची प्रूफही अगदी सिंपल आहे. सो युनिट सर्कलचा यूज करणार आहोत आपण. आता युनिट सर्कल आणि त्याचं रिलेशन विथ कॉस अँड साइन काय आहे वगैरे हे आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण बरेचदा बघितलेलं आहे. तर हे युनिट सर्कल काढले एक्स वाय प्लेनवर. ओरिजिन इज O 0 0. पी हा पॉइंट एक्स वाय, पी पॉइंट एनीवेअर ऑन द सर्कल, कुठेही तुम्ही काढा, कुठल्याही क्वाड्रंटमध्ये काढलं तरी चालेल. सो पी हा पॉइंट आपण इथे घेतलेला आहे. पी या पॉइंट वरना परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे. देन ओ बी पी इज राईट अँगल ट्रायंगल अँड थीटा अँगल आहे रिलेटेड टू एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला फॉर्म झालेला अँगल आहे थीटा. हा थीटा असेल तर कॉस थीटा आणि साइन थीटाच्या व्हॅल्यूज आपण या एक्स आणि वाय ह्या पॉईंट्सवरनं फाइंड आउट करू शकतो आणि एकदा साइन कॉस मिळाला की उरलेल्या व्हॅल्यूज पण घेऊ शकतो. सो आपण काही आयडेंटिटीज बघणार आहोत, जे फॉर्म्युले म्हणून तुम्ही पाठच करून ठेवा, कारण ते ट्रिग्नॉमेट्रीला सारखे लागत असतात. एक्झाम्पल सॉल्व्ह करायला खूप इम्पॉर्टंट आहे, खूप उपयोगी आहेत ते. सो हिअर हे युनिट सर्कल आहे. सो लेंथ ऑफ ओ पी ही किती असणार आहे? इथे लेंथ ऑफ ओ पी इज इक्वल टू 1 असणार आहे. या राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा थीटा हा अँगल कन्सिडर केला तर ह्या युनिट सर्कलमध्ये कॉस थीटाची व्हॅल्यू किती येते? कॉस थीटा हिअर इज इक्वल टू कॉस थीटा मीन्स एक्स कोऑर्डिनेट एक्स अँड साइन थीटा मीन्स वाय कोऑर्डिनेट मीन्स वाय. ह्या दोन व्हॅल्यूज येतात वगैरे आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर पायथागोरस थिअरम जर अप्लाय केला तर पायथागोरस थिअरम तुम्हाला अगदी 5th और 6th स्टँडर्डला मे बी झालेला असेल, इतका तो तुम्हाला आत्तापर्यंत चांगला माहिती असेल. सो पायथागोरस थिअरम काय सांगतो की या एक्स स्क्वेअर आणि वाय स्क्वेअरची जे ॲडिशन केली तर हायपोटेन्युसचा स्क्वेअर होतो. So we know that by Pythagoras theorem x square plus y square is equal to 1 square means 1. आता x ची व्हॅल्यू रिलेटेड टू दिस युनिट सर्कल अँड ऑल इथे काय घेतली आपण? cos थीटा. सो दॅट इम्प्लाइज काय मिळालं आपल्याला? cos स्क्वेअर थीटा, x ची व्हॅल्यू cos प्लस sin स्क्वेअर थीटा इज इक्वल टू मिळालं 1. आणि हा अगदी बेसिक आहे पण फार इम्पॉर्टंट आहे असा ट्रिग्नॉमेट्रीतला हा फॉर्म्युला किंवा त्याला आयडेंटिटी असं म्हणतात. सो ही बेसिक आयडेंटिटी फार पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्याचं प्रूफ बघितलं तर प्रूफ असं काही नाही आहे, अगदी सिम्पल 1 लाईन प्रूफ आहे. सो हा कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ही अगदी इम्पॉर्टंट आयडेंटिटी आहे. अजून काही आयडेंटिटीज आहेत तर आपण बघणार आहोत. आता टॅन आणि सेकच्या रिलेटेड एक आयडेंटिटी आहे. त्यासाठी टॅनची व्हॅल्यू आणि सेकची व्हॅल्यू ह्या युनिट सर्कलमध्ये काय येते ते आपण बघूया, कारण कॉस आणि साइनची व्हॅल्यू काय आहे, कुठले कोऑर्डिनेट्स आहेत वगैरे आपल्याला माहिती. सो हिअर टॅन थीटा मीन्स साइन थीटा अपॉन कॉस थीटा मीन्स साइन मीन्स काय वाय अपॉन एक्स. सो टॅन थीटाची व्हॅल्यू रिलेटेड टू युनिट सर्कल काय आली? वाय अपॉन एक्स अँड सेक थीटा. सेक मीन्स 1 अपॉन कॉस थीटा मीन्स 1 अपॉन एक्स, कारण कॉसची व्हॅल्यू एक्स आहे. आता आपण याला इक्वेशन 1 म्हणूया, ह्या पायथागोरस थिअरमने केलेलं. सो हे इक्वेशन 1 पुन्हा कन्सिडर करूया आणि थोडेसे चेंजेस करून काही अजून एक आयडेंटिटी येते का चेक करूया. सो फ्रॉम इक्वेशन 1 काय मिळाले आपल्याला? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 हे दिले. आता याला दोन्ही साईडने एखाद्या नंबरने डिवाइड केलं तरी चालतं, दोन्ही साईडला केलं तर चालतं. सो आपल्याला इथे टॅन आणि सेक याच्याशी रिलेटेड आयडेंटिटी हवी आणि सेकची व्हॅल्यू 1 अपॉन एक्स. सो एक्स ह्या नंबरने किंवा एक्स स्क्वेअर या नंबरने आपण इथे आता डिव्हाइड करणार, कारण इथे एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर सगळे स्क्वेअर आहेत. सो एक्स स्क्वेअरने आपण दोन्ही साईड्सना डिव्हाइड करणार. सो डिव्हाइडिंग बोथ साइड बाय एक्स स्क्वेअर. सो विल गेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता हे सिंपल अल्जेब्रा आहे, हे दोन्ही सेपरेट करूया. दॅट इम्प्लाइज हे सेपरेट झाल्यावर 1 होणार, 1 प्लस हे होईल वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन एक्स स्क्वेअर. आता हे वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर कॅन बी रिटन ॲज वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे लॉज ऑफ इंडायसिस आहे. सो 1 प्लस वाय अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असं आपण लिहू शकतो, हे आपल्याला माहिती आहे. आता वाय अपॉन एक्स मीन्स काय आहे की टॅन थीटा दिसते आणि 1 अपॉन एक्स मीन्स सेक थीटा आहे. सो दॅट इम्प्लाइज 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा, कारण स्क्वेअर आहे ना याचा, इज इक्वल टू याचा स्क्वेअर सेक स्क्वेअर थीटा. सो ही अजून एक आयडेंटिटी झाली किंवा हा दुसरा अजून फॉर्म्युला झाला. सो ही फर्स्ट आयडेंटिटी झाली.
आणि सेकंडली टॅन आणि सेक याच्यावर रिलेशन असलेली ही दुसरी आयडेंटिटी झाली की दुसरा फॉर्म्युला झाला. हे सगळे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. कारण फॉर्म्युले हे प्रत्येक वेळेला काय आपण डिराईव्ह करत बसत नाही. एक्झाममध्ये डिराईव्ह करत बसायचा वेळ नसतो, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात. त्यामुळे लक्षातच राहायला हवेत सगळे फॉर्म्युले. सो याचा फॉर्म्युले सारखे तुम्ही सगळे आयडेंटिटीज नीट पाठ करून ठेवायचे. अजून एक आयडेंटिटी आहे जी कॉट आणि कोसेकशी रिलेटेड आहे, ती पण बघू. आता कॉट म्हणजे काय आणि कोसेक म्हणजे काय, ह्या साइन आणि कॉसच्या रिलेशन मध्ये ते आपल्याला माहिती आहे. ते फॉर्म्युले घेऊया. सो कॉट थीटा मीन्स काय असतं, कॉस थीटा अपॉन साइन थीटा विच इज इक्वल टू एक्स अपॉन वाय, अँड कोसेक थीटा मीन्स 1 अपॉन साइन थीटा, म्हणजे काय येणार 1 अपॉन वाय. सेम जसं आधीच्या आयडेंटिटीला 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा ही आयडेंटिटी घेतली, त्यासाठी जे प्रूफ करण्यासाठी जे यूज केले ते सेम स्टेप्स आपण इथे यूज करणार. म्हणजे कन्सिडर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1, इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 1 एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1. सो डिव्हाइडिंग ऑन बोथ साइड. आता इथे आपल्याला कोसेक्स हवं आहे, त्यामुळे आपण इथे वाय स्क्वेअरने डिव्हाइड करणार दोन्ही साईडला. डिव्हाइडिंग बोथ साइड बाय वाय स्क्वेअर, दॅट इम्प्लाइज एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन वाय स्क्वेअर. सेम आता हे सेपरेट करायचं, एक्स स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर राहणार प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर मीन्स 1 आणि इज इक्वल टू 1 अपॉन वाय स्क्वेअर. अगेन लॉज ऑफ इंडायसिस प्रमाणे एक्स अपॉन वाय ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 1 अपॉन वाय ब्रॅकेट स्क्वेअर. आता 1 आपण आधी लिहूया. सो 1 प्लस काय काय मिळाली आयडेंटिटी, 1 प्लस हा 1 इथे लिहिला आहे. एक्स अपॉन वाय मीन्स काय, एक्स अपॉन वाय इज कॉट थीटा. सो कॉट स्क्वेअर थीटा बिकॉज एक्स अपॉन वाय चा स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं, 1 अपॉन वाय मीन्स कोसेक, कोसेक स्क्वेअर थीटा. सो ही तिसरी आयडेंटिटी किंवा हा तिसरा फॉर्म्युला आहे जो आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना यूज करावा लागेल. सो हे 3 फॉर्म्युले, ह्या 3 आयडेंटिटीज चांगल्या पाठ करून ठेवा. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला या वापराव्या लागणार आहे.